अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केलाय। अजितदादांच्या अपघाताबाबत अनेकांना प्रश्न असून प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। सोबतच अजितदादा भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत बोलल्यानंतर अवघ्या 12 दिवसात अपघात झाल्यानं घातपाताच्या शक्यतेची चर्चा सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। दरम्यान मानसिक संतुलन बिघडल्यानं राऊत अशी विधानं करत असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। आपण बघतोय अजितदादांच्या अपघातांबाबत अनेकांना प्रश्न आहेत आणि याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली आहे। भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये बहुत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहाँ है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए और ये जांच इस तरह से होनी चाहिए, एक इंडिपेंडेंट ज्युडिशियल इंक्वायरी होनी चाहिए। संजय राऊत सारख्या माणसाने ठीक आहे, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली हा वेगळा आहे, परंतु अशी बेताल व्यक्त करण्यामध्येच त्यांचं खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे। मला वाटतं अशा लोकांनी जे मुक्त फळ उधळायचं काम जे केलंय त्याला आता त्याला लोकांची मान्यताच मिळत नाही। हे लक्षात आल्यानंतर ते असं का बोलतात? निश्चितपणे मला वाटतं मी जे नेहमी सांगत आलेलो आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ही त्याची प्रचिती आहे।